हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यात जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी, हाईपसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी. काल कमेंट तुमच्या भरपूर आल्या, हायलाईट झाल्या की अजिबात पक्षी आणू नका, पिंजऱ्यामध्ये बंदिस्त ठेवू नका. मनापासून तुमच्या आभारी. मुलांनी वाचल्या, त्यांना ते पटलं. आर्यनला तर आता 50% म्हणजे हट्ट जो आहे तो कमी झालेला आहे आणि बाकी 50% तो चालायचा आता ते त्या वयानुसार. आज सकाळी जेवणामध्ये लागणारं जे पीठ होतं ते आधी मळून घेतलं. म्हटलं कांदा लय रडवतोय, भयंकर तिखट कांदा आहे, त्याच्यापेक्षा सरळ आपण याच्यामध्ये बारीक करूया. बरं, काल गेटबद्दल सुद्धा कमेंट होत्या की ताई दादा पण आले, गेट तसंच ठेवलं, तू पण आधी तसंच ठेवलं, तू एकटी असते तेव्हा व्यवस्थित लावत जा, व्यवस्थित हे करत जा. तर तुमची काळजी मी समजू शकते, पण आपले जे डॉगी आहेत रात्रभर बाहेर जायचं, आत यायचं, 4 जर एकत्र संध्याकाळी गेटच्या आत जर कोंडले तर प्रॉब्लेम हा असतो की त्यांना शी-सू जर आली तर मग ते आमची झोपेचं म्हणतात ना 12 वाजणार. आणि ते 4 एकत्र आत ठेवणं म्हणजे भांडणाचा आणि ताप वेगळाच राहतो. ओपन ठेवले कसं आजूबाजूच्या हालचालीवरती सुद्धा त्यांचं लक्ष राहतं. त्यांना जर तुम्ही गेटमध्ये आत जर पूर्ण कोंडून ठेवलं तर प्रॉब्लेम असा होतो की बाहेरचं त्यांना काहीच थांगपत्ता लागत नाही आहे, म्हणून ती रिकामीच असतात. आमच्या इथली म्हणजे सगळी जी डॉगी आहेत ना संध्याकाळची रिकामी सोडली जातात. भाजीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आलं जे आहे ते मी खिसून टाकलं. मी ह्या म्हणजे 4 दिवसात घेतलेला अनुभव सांगते. ज्यावेळेला असं तेल गरम तापतं, तुम्ही जिरं मोहरी टाकता आणि त्याच वेळेला जर आलं खिसून टाकलं ना, तडका एवढा छान बसतो. पेस्टपेक्षा किंवा चेचून टाकण्यापेक्षा खिसून टाकलेल्या अद्रकचा स्मेल जो आहे तो छान येतो आणि भाजीला सुद्धा चव ही येते. आजच्या जेवणामध्ये ना लसूण दिसणार नाही, कारण लसूण संपलेला होता आहे, त्यातच आपलं कांदा टोमॅटो वापरून बनवलं. तर मावशालू आज सायन्स वनचा पेपर आहे, चाललोय द्यायला. आशीर्वाद द्या आणि ज्यांचा आहे त्यांना पण ऑल द बेस्ट. लेट न पोचल. तू कानातल्याचं माझ्या काय केलं अगं दिदी? काय तू एक तर ठेवलं, त्याचं पण काढून टाकलं खालचं. मी घालावं म्हणलेलं ते माझं जोडून आणेपर्यंत. काय ते कानाबरोबर नको आहे का मला? ठीक फिरकी देव लूज होते, पडते कधीतरी लूज होऊन. पण तू कसं काय काय केलंस त्याला? ते असं केलं आणि असं पण काढलं. सर्व उचकामुचकच करायची सवय आहे. तर हे आहे अगारो 600 वॉट मल्टी कुक इलेक्ट्रिक केटल. ही जर केटल बघायला गेली तर याच्यामध्ये 3 ते 4 प्रकारचे पदार्थ जे आहेत ते आपण बनवू शकतो. एक म्हणजे तुम्हाला बेक करायचं असेल, स्टीम करायचं असेल आणि सोबतच काही पण शिजवायचं असेल तर आपण याच्यामध्ये करू शकतो. माझ्या रोजच्या स्वयंपाकामध्ये ना याचा वापर एका साईडला हा मला होतो आणि खूप फायदेशीर ठरतं, कारण आता तिकडं गॅस म्हणजे तिन्ही पण बर्नर सुरू आहेत. तर मग विचार केला अंडी बॉईल करायचे आहेत, कारण बाहेर डॉगींना मला अंडी द्यायची होते. मग हा जो म्हणजे केटल आहे ना, याच्यामध्ये इझिली खूप कमी वेळामध्ये अंडी जी आहे ती बॉईल होतात. याच्यामध्ये पास्ता बनवू शकतो, पुन्हा ढोकळा बनवू शकतो. बरं, खालच्या साईडला समजा तुम्ही एखादा पदार्थ शिजायला लागला आहे तर वरच्या साईडला सुद्धा तुम्ही स्टीम करू शकता. म्हणजे आता मोमोज वगैरे तुम्हाला एक्स्ट्रा काही करावं लागत नाही. खाली एखादी भाजी जर शिजत असेल तर त्याच्यावरती मोमोजसुद्धा तयार होतात. तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जरूर ऑर्डर करा. तवा तापला नाही बघा, पहिलीच तर कालच्या व्हिडिओमधली एक क्लिप जी आहे ना, मी इथं जोडणार आहे किट्टोची. तिनं का 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 म्हणून माझं पण काल एवढं डोकं म्हणजे उठवलं. पहिला मला विचारत होती, आणि त्यांच्या मनात बघा प्रश्न येणं साहजिक आहे, अजून तेवढी समजदार नाही आहेत किंवा त्यांना त्याचं माहीत असतं नसतं, त्यावेळेला ते भरपूर प्रश्न विचारतात. पण काही प्रश्न जे असतात ते आपल्याला पण एवढे माहीत नसतात ना, ते कशासाठी का. म्हणून म्हटलं चला ते थोडंसं तुमच्याशी शेअर करावं. ती क्लिप मी इथं जोडेन आणि जरूर त्याच्यावर सांगा. तिच्या काचं उत्तर ज्यांना माहीत असेल त्यांनी जरूर द्या. माझा पेपर कसा गेलाय? मस्त पण नाही आणि बाद पण नाही. म्हणजे तू मॅथ्स मध्ये ढंबोबळा आहे म्हणायचं. खरंच ते त्यातला तर मॅथ्स वन मधला तो एक लेसन आहे फायनान्शियल प्लॅनिंग. लॉजिक समजत नाही. म्हणजे एक क्वेश्चन होता की अशी अशी एवढीशी डब्बी आहे, त्यात एवढे एवढे कॅन्डीज आहेत आणि मग त्या एका मेडिसिनची जी काय ते लेंथ ब्रेथ वगैरे काय काय आहे ती एवढे एवढे आहे. मग त्या एका डब्बीत किती कॅन्डीज मावतील हे सांगा. एक लॉजिक सांगा. ती डब्बी उघडा, त्यात घाला आणि बघा ना. ते का काढत बसायचं तुम्हाला? कॅल्क्युलेशन का करायचंय तुम्हाला? ब्रेन हे होण्यासाठी केलेलं जातंय ग, त्यातून तुम्ही डीपली थोडं विचार करता ना. लॉजिक मरते मग त्या जागी. लॉजिकचा काही संबंध नाही. मी
अरे सिंपल आहे यार, तुला जर त्यात किती हे आहे ते बघायचं असेल तर घे डब्बी, उघड आणि मोजत बस ना. कोणी सांगितले हा कॅल्क्युलेशन करत आहे एका कॅन्डीची एवढी एवढी आहे. त्याला तर मॅथ्स म्हणतात ना. अगं खरं लॉजिक असतं. आता बघ एक क्वेश्चन असा आहे की ह्या ग्राउंडची समज तुला हे काढायचंय, म्हणजे एरिया किती आहे, तो एक ठीक आहे, ग्राउंडची एरिया काढायची आहे. तुला एक अशा छोट्याशा गोळीची का काढायची आहे? काय करणार काय असतं? आत्ताच्या पेपरचा एक पोरगा इथं उभारलाय आणि 2 वर गरुड उडायला लागले, त्याच्याकडे आम्ही तो पोरगा बघायला लागलाय. एकाचा अँगल 60 डिग्री, एकाचा अँगल 30 डिग्री आहे. मग त्या दोघांमधले कुणाला काय फरक पडणार आहे? त्यांच्या दोघांमधला किती डिस्टन्स आहे ते? हा रूट 3 मीटरच्या अंतरावर वर आहे ग्राउंड पासून. त्यांना हे कळालं, खरं हे कळत नाही की त्यांच्या दोघांमधला डिस्टन्स तुम्हाला दिले काढायला ना. का काढायचंय? का काढायचं म्हणजे मग मॅथ्स कसलं का काढायचं? लॉजिक तरी असू दे त्याला. अरे केवढ्या लांब आहे, केवढ्या जवळ आहे त्यांच्या. का म्हणजे मग तुम्हाला मॅथ्स कसं देणार ते? हेच असतं मॅथ्स मध्ये चिऊ. आता जो सांगितलं ग्राउंडचा तुला हे काढायचं, एरिया काढायचा, तो एक ठीक आहे का? तर तुला समज तिथं काय बांधायचं असेल तर त्यानुसार तू प्लॅनिंग करशील. एका छोट्या डब्बीत तुला कॅन्डी भरायच्या, त्यासाठी सुद्धा तुला जर प्लॅनिंग करावं लागत असेल तर लॉजिक कुठं गेलं तुझं? 2 गरुडांमधले तुला डिस्टन्स का फाईंड करायचंय? का तू इथं उभारल्यास त्या बिल्डिंगची हाईट तुला का मोजायची आहे? कसं केलं मग? कसं काढलं कसं मग ते? तो क्वेश्चनच केला नाही मी डायरेक्ट त्याच्या अगोदरचा जो होता आर्कवाला तो केला. किती मार्काचं सोडलं नाही, ऑरला होतं ना. ऑर लव्ह म्हणजे हे मग ते ऑर होतं म्हणूनच टाकलेलं ग. जे लय बुद्धिमान आहे, जे लय हुशार आहे ते काढील, आणि जे तुमच्यासारखी असते ती का करणारी ती सोडून देते. म्हणजे तुला कसं पाहिजे? लॉजिक. मी टीचरला विचारा ना हा क्वेश्चन तुमच्या. कोण जावं त्यांच्या समोर तोंड घेऊन? ना बाबा विचारा ना. आम्हाला प्रश्न पडला हे का, आता कशी हे का करते ना तशी तिथे जाऊन का करत असं. आपल्या इथं कोण जर ताई असतील, आता आहेत काही टीचर ताई, आणि मला तुम्हीच खरं सांगा म्हणजे माझं लॉजिक बरोबर आहे का नाही? त्या डब्यात किती गोळ्या आहेत ते मी मोजून काढू शकते का नाही? काय गरज लागली नाही? त्या माणसाला एवढं माहितीये की त्या गोळीची एवढी साईज आहे, एवढीच ते आहे, म्हणजे त्याचं विथ एवढा आहे, त्याचा एरिया. ते तुम्हाला काय सांगितलेलं असतं? तुम्ही मेजरमेंट काढावं किती आहे ते. का म्हण नको? ते डोक्याला चालना असते. दे ना इकडं. काय लावलंय तिच्या मागे? सोड. मॅथ्स आवडते की नाही? असा नंबर आहे तुम्हाला माझा. का पप्पानं तो मॅथ्स घेतला त्यामुळे तुझ्या पप्पा कॉमर्स साईड घेतली. आज जे तुला माहिती बिलं कशी काढली जातात, किती किचकट आहे बघितली पप्पाचं बिलं काढायचं. कॉमर्स मध्ये लॉजिक असतं. कॉमर्स मध्ये तुला काय शिकवतात की म्हणजे ते प्रॉफिट वगैरे त्याच्याबद्दल शिकवतात. हे नाही शिकवत की एका डब्यात किती गोळ्या आहेत त्या काढा म्हणून. अगं पण ते असणार ना त्यांना काय तर त्यावेळेला. पैशांमध्ये तू गोळ्या काढत बसणार आहेस? हे सोड तिकडं. हे दे घे रे. पण मी काय सांगते, कॉमर्स साईड पप्पाने घेतल्यामुळं पप्पाला फायदा झाला. आज कारखाना लाईनची त्यांना त्याचा फायदा झाला की कारण की त्यांचं कामच त्याबद्दल आहे. मी तसं म्हणत नाही, मी माझा विचार सांगायला लागलो. मी असं म्हणत नाही. मी काय म्हणलं, ज्यांना आवडतं त्यांना फक्त माझा नमन असं म्हणलं मी. ठीक आहे ना मग. आणि ज्याला आवडत नाही त्याला आय एम विथ यू. माझा 2 सपाटा. नाही बाबा असं नाही, प्रत्येकाचा आवडीचा विषय वेगळा असतोय. खरं तर आता शासनाने हे जे काढले आमच्यावर, हे एवढे 9 विषय लादलेले असतात, ठीक आहे, म्हणजे जनरल नॉलेजसाठी चांगलं आहे. खरं पुढे जाऊन आपल्याला काय करायचं असते, आपल्याला जे सब्जेक्ट आवडतोय त्याच सब्जेक्टनुसार आपण साईड चूज करतोय. काय काय जणांना इंग्लिश मराठी लँग्वेज आवडत असेल ते जातात आर्ट्समध्ये, कारण त्यांना त्यात करिअर करायचं असतं. किंवा ज्यांचे स्किल चांगले असतात, जसं की लोक ड्रॉइंगमध्ये चांगले असतात, सिंगिंग, ते आर्ट्स चूज करतात. ज्यांना मॅथ्स खूप आवडतं ते कॉमर्स जातात, आणि ज्यांचं सायन्स फेवरेट असतं किंवा त्यांना त्या फील्डमध्ये जायचं असतं ते सायन्समध्ये जातात. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. तुझा काय प्रॉब्लेम? आय मीन कितीतरी मुलं बघितलीच मम्मी की ती 10वी मध्ये म्हणजे त्यांच्या स्कूल लाईफ मध्ये ते कमी असतात, बट पुढे जाऊन त्यांच्या जे स्किल आहेत त्यांच्यात ते डेव्हलपमेंट करतात म्हणून ते किती मोठे होतात. तुझ्या काही कामाचं नाही ते सोडून दे. पण का करून माझं डोकं उठवू नको, आणि त्या मावशांचं पण डोकं उठवू नको. मग विचारू नकोस ना. मावशा सांगतील तुला, मावशांना म्हण त्याचं उत्तर द्या. ते का काढले म्हणजे द्या, ही जसं म्हणते तसं आमच्या बुद्धीला चालना द्यासाठी पण असेल, बट लॉजिक असावं ना यार. तर आरू बाळ आलेला आहे. आल्या आल्या पहिला बघा पॅन्थरनं आज ठाणकच मांडून बसलाय. इकडे बघ, आज लवकर सुटली बाळा. 10वीचा पेपर आहे. 8 ते 10. केवढा घाम अजून झालाय.
पंखा लावू. पोळपाटाबद्दल मला कमेंट असतात जेव्हाच्या तेव्हा धुवून ठेवतं. जेव्हाच्या तेव्हाच धुवून ठेवत्या, थोडंसं भिजायला लागतं. साई निघाले. आज विचार केलेलं होतं की तूप काढावं, पण भांडं खराब झालं. आर्यन आवर जरा ते पोरांचं खाऊ घाल. मी पण आज ना छान चपाती खाऊन घेतली आहे की. हा भाजी कुठली आहे म्हणजे डाळ आहे सोबत मटकीची केले. तर मटक्या भिजत घातलेल्या काय करणार मग. भिजत घातले का नाही ते आठवड्यात मटकी खाऊन संपवायला लागत्या. त्या काल बघा काल स्वच्छ करून ठेवल्या होत्या. स्वच्छ करून थोड्याशा उन्हात वाळवल्या. घासल्यानंतर डाग गेल्यागत दिसतात काय. आणि पुन्हा वाळलं ते अजून तेल भरायच्या आधीच बघा चोपट चोपट दिसायला लागल्या. गरम पाण्यात टाकून दमले, सगळं करून दमले यांना. मी फूड प्रोसेसरबद्दल बोलल्यानंतर मला भरपूर म्हणजे हे आले की ताई आम्हाला लिंक दे. तर लिंक नाही आहे माझ्याकडे, कारण मी ते ऑफलाईन घेतलेलं आहे. कोल्हापूरच्या ताईंना सांगेन की रिलायन्स मॉल म्हणून कोल्हापूरचं आहे, तिथे मी घेतलेलं आहे. तुम्हाला कुठल्याही इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये म्हणजे जिथं सगळं मिळतं ना तिथं मिळून जाईल. नसेल तर मग तुम्ही ऑनलाईनसुद्धा सर्च करू शकता. उषा कंपनीचा. पॅन्टर उठकी पॅन्टर जा ना जेवायला. झोपलाय बघा, हा जागासुद्धा सोडी ना. काय माती अंगाला घेऊन येते. अरे तेवढं घाल बाळा, घाल. आणि इकडच्या लाईटी बंद करून जात नाही बघा अगाव. दिवस क्लिनिंग झाल्यामुळे एवढं पाय दुखत होतं, एवढं हात दुखत होतं. झाडून काढल्यामुळे ना ही पूर्ण कोपर पूर्ण. आणि हा जो आहे ना हा डाग दिसते ना, हा तुम्हाला इथं डाग दिसत असेल, हे तुमचे दादा पडलेले माझ्या अंगावरती. ही जन्माची खून झाली बघा. हे डागच जाईना, कारण तिकडच्या घरात तुम्हाला माहित आहे हे घर व्हायच्या आधी टू व्हीलरवर आम्ही चाललो मार्केटमध्ये बाजार आणायला, आणि हँडल जो आहे तो वळला नाही. त्यामुळं मी पडले दारातच, आणि माझ्या अंगावर दादा पडले. ते पडले ह्या कोपरावर अशी इथं पडले होते, इथं लागलेलं होतं. तर त्याचा वन आहे. पण एक सांगू, ह्या जागी ही जी जागा आहे ना ज्या जागी पडलेले, ह्या जागी अजूनही बहीर आहे. बहीर म्हणजे बधीर आहे. तेवढ्या जास्त असं जाणवत नाही मला. ज्यावेळेला मी असं दाबेल त्यावेळेला ते दुखतंय, अजूनही दुखतंय. कारण मुक्कामार जो असतो ना तो खूप दुखतो. भले जास्त जखम नाही झाली, पण ह्याच्यावर जोरात पडल्यामुळं ना हा भाग माझा सुजलेला होता, काळा निळा पूर्ण झालेला होता, आणि इथं जखम झालेली होती. ती जखम जी आहे ती बरी झाली, खरं तो डाग माझ्या कोपराला पडलाय. आणि आता ज्यावेळेला मी या हातानं ना जास्त क्लिनिंग करते, म्हणजे जास्त झाड झटक करते, सतत झाडू घेऊन असतं ना आपलं रेग्युलर सुद्धा, त्यावेळेला माझं हे भरून येतं. भरून आलं ना इथं दुखतं. इथं हा जॉईंट आहे ना खूप दुखतो. एक तर ते पडल्यामुळे, आणि त्यात आणि ते दादाचं वजन तेवढं 60-70 किलो वजन ह्या हातावर होतं. प्रॉपर एवढ्याच हातावर पडले होते, बाकी कुठं नाही, एवढाच. त्यामुळे इथं जाम हे लागलेलं होतं. रात्री एवढं दुखत होतं ना, तर मग हे आगारोचं जे आहे ॲटम प्लस मसाजर खूप बेस्ट आहे. ऑलरेडी तिकडच्या घरात आपण घेतलेलं होतं ऑनलाईन. माझ्या मते 900 का 1200 असं काहीतरी किंमत होती. मोठं आहे बघा ते. तर त्यांना आम्ही तिथं क्लीन करू, त्यांना आम्ही तिथं ते म्हणजे मसाज करायचो. पण त्याच्यानंतर इथं आल्यानंतर हे प्रमोशनला आलेलं होतं. ते मोठ्यापेक्षा हे बरं आहे छोटं. तर मग रात्री काय केलं, तेल लावलं भरपूर हाताला, आणि अशा पद्धतीनं सगळा मसाज करते. एकटीच बसलेली तासभर, कारण जे ते जिकडे तिकडे आले वैतागून झोपले होते. कोणाला सांगा की बाबा मला जरा मसाज करून द्या, त्यापेक्षा हे बरं आहे ना आपलं. आरू खाऊ घातला. मला कमेंट लागोपाठ येतात की डिशवॉशर घे ग, आता पाडवा येत आहे, त्याच्या मुहूर्तावरती तरी घे, तेवढंच तुझं काम सोपं होईल. सगळं आहे ताईनो. दादाही म्हणतात की बाबा तुला कधी पाहिजे तेव्हा घे, पण प्रॉब्लेम हा आहे की फिटिंगचा. कारण आता हे मशीनचं आम्हाला जसं पाहिजे होतं, जिथं पाहिजे होतं, नळ काढला, बोर्ड काढला, पण आता त्याचं काय करायचं. त्याला कुठं बोर्ड काढलेलं नाही, नळ काढलेलं नाही आहे, किंवा ड्रेनेजचं नाही, किंवा जागेचा पत्ता नाही, कुठं ठेवायचं काय ठेवायचं, ह्या सगळ्यामुळं मी थांबलेले आहे. काय का जेवलं जाऊन आले ते. आज दीदीची परीक्षा होती ना, दीदीची परीक्षा असल्यामुळं लवकर सुटले त्यांची.
ओ डॉक्टर इंजिनियर आम्हाला व्हायचं नाही, आम्हाला सगळं पाळतच बसायचं आहे. ओ दुसरं पक्ष आणून ठेवणार मम्मी. आणि तुला ए नाही ग मम्मी, मला पोपट पाहिजे ग. मामाच्यातलं घेऊन येणार मी. मग आम्हाला जाणू देत नाहीये. जा मामा आणणार आहे. हा जो आहे ना, हा आळू आहे, पण हा मोठा झाला नाही. केवढं वाढलंय बघा, इथपर्यंत वाढले. पण पानं बघा, हा काय शोचा आळू आहे का मला काय कळी ना. मला हे पलीकडच्या मामीने दिलं आहे, पण ह्याची अवस्था अशी का आहे काय माहीत. आणि हे तुम्हाला कांद्याची पातीगत दिसत असेल, पण हे एक प्रकारचे याला फुलं येतात. त्याने आपलं दिलेलं ही कुंडी रिकामी होती म्हणून लावले. तुम्हाला लसणाची पात वाटेल, पण लसणाची पात नाही येते. आणि हो, क्लिनिंगला कसं आलं आहे बघा पोर्च. हे बघा धूळ बघा, एवढं सुंदर घर. अशा पद्धतीनं सगळ्या जाळ्या घातलेत. हे मी बघितलं काढलं तरच ठीक आहे, नाहीतर बाकीची सगळी दुर्लक्ष करून जाणार. तर आज बारी आहे ह्या पोर्चची. पण मी पोर्च जो आहे ना, दुपारच्या पुढे सगळी कामं वगैरे आवरून मग पोर्च स्वच्छ करणार आहे. पहिला इथं काही थोडंसं एक्स्ट्रा आहे, हे हलवायचं आहे. हे पॅकिंगचं आहे, म्हणजे बुकिंगचं आहे. इथे एक बुकिंगचं पडले आणि इकडं आहे हे थोडंफार, ते हे पण बुकिंगचं आहे. तर आता हे सगळं बुकिंगचं जेवढं काय आहे तेवढं सगळं आरूला सांगणार आहे. आत ठेव, हा पेस रिकामा कर, आणि मग ह्याला व्यवस्थित काढून तर कुंड्या हलवून ते पण आणि नेटाचंच काम आहे. खास आता चिमण्यांसाठी काढायची वेळ आली. हे बघा घरटी लोंबकळायला लागलेत खाली. इकडं तर काहीच सांगू नका. किट्टोचे केसांचे बो जे आहेत मी डायरेक्ट पाण्यात भिजत घातले व्यवस्थित काय, आणि थोडेसे असे उकळून काढले गरम पाण्यामध्ये ना, थोडंसं असं उकळून काढले, एकदम खणखणीत निघाले. केसांचे बो सुद्धा धुया लागतात, नाहीतर आहे ना याचा वास एवढा स्मेल येतो. आपल्या केसांचा वास किती भयंकर येतो, तसा ह्या बोचा वास येत होता. चलो आता आजचा जो दिवस आहे तो पोर्चला देणार आहे. पण पहिला घरातलं सगळं आवरून सगळं काम उरकून मग करणार आहे. तर पोर्च क्लीन केला तर मनाला समाधान. किचन एवढं घाण नाही, पण पोर्च लय घाण झालेलं आहे, त्यामुळे साहित्य सगळं काढणार आहे. आर्यन वर या. मला या जाळीबद्दल विचारण्यात आलेलं होतं. जाळीचं बघायला गेलं तर मी तुम्हाला सांगेन की डोळे झाकून जाळी बसवा. पण एक सांगते की तुम्हाला त्याला धारदार काही लावून जमत नाही. तुम्हाला वापर हा व्यवस्थित करावा लागणार. इथल्या जाळ्या एकदम जशा नवीन बसवल्या होत्या तशा आहेत, पण खालच्या मेन डोअरची जाळी जी आहे ती डॉगींनी सगळी फाडून टाकले. त्यामुळे तुमच्या घरात असे जर पोरं कोण असतील असं वडणारी ही करणारी, तर मला वाटतं की तुम्ही न लावलेलं बरं. त्या ठिकाणी दुसरा ऑप्शन काहीतरी ठेवा. पण जर तुमच्या घरी असं अशा ठिकाणी लावायचं असेल जिथं कोण जास्त जात नाही आहे, कोणाचं येत नाही, तिथं लावा. तरी पण याला सांगते मी, माझ्यामध्ये हे आरूचं काम असणार. थोडेसे असे एक दोन जागी ना असे क्रॅक आलेले, त्याला चाकू मारल्यानं कसं असते ना तसं झालं आहे. इथून कॅप्चर होतंय न होतंय माहीत नाही. हे बघा, हे आरू म्हणतो मी तर केलेलं नाही आहे, तर काय माहीत, पण व्यवस्थित होतं. त्याच्यानंतरच हे झालेलं आहे. इकडच्या जाळ्या व्यवस्थित आहेत. खर्च किती आला काय आला ते त्यावेळेला सांगितले ताईनं. ज्यावेळेला झालं त्यावेळेलाच मी याचा खर्च वगैरे सांगितला आहे. हे तुम्ही गॅलरीला लावू शकता, पण जर तुम्हाला धूळ यायची म्हणजे धूळ येऊ नये असं वाटत असेल तर सरळ काचा लावून टाका. मला आता असं वाटतंय ना की बाबा ह्याला काचा लावले असतं तर बरं झालं असतं. काचा आणि स्लायडिंगची जाळी हे दोन्ही एकत्र केलं असतं बरं झालं असतं. कारण काय होतं ना की धूळ भरपूर येते. पण ते म्हणतात ना की दिवसभर तर तुम्ही हवा येण्यासाठी थोडंसं फ्रेशपणा वाटण्यासाठी रिकामच सोडणार आहे. मग काचा काय संध्याकाळीच लावणार आहे, त्याचा काय एवढा फायदा होणार नाही. पण तुम्हाला मी सांगते की तुम्हाला धुळीचा प्रॉब्लेम असेल तर काचा लावा. पण तुम्हाला जर मच्छर किडं वगैरे बाहेरचं येऊ नये असं वाटत असेल तर जाळी लावा. म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक ऑप्शन एवढ्यासाठी देत आहे की म्हणजे तुमच्या घरात नेमका प्रॉब्लेम काय आहे. आम्हाला मच्छरचा प्रॉब्लेम आहे. सगळं झाडं वगैरे धुयाला आलेलं आहेत. आता काय काय होतंय ते काम बघूया. पहिला इकडचं सगळं साहित्य गोळा करून बाहेर काढते. चला, पेपर देऊन आलेले आहे. आल्यानंतर त्यांचं सुरू असतं ते पहिला बघायचं आपलं किती बरोबर किती चुकीचं चाललेलं आहे तिचं. चला, मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करा. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभारी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.